मानव जाळ या गुहेचं तोंड त्या बाजूला आहे बघा, तिकडे अगदी लहानस, इतकं लहान की त्यातून धड सूर्यप्रकाश सुद्धा आत येऊ शकत नाही. हे सगळे लहानपणापासून इथंच असतात. हातपाय साखळदंडाने बांधलेले, माना खोड्यात अडकवलेल्या, कुणाला हलताही येत नाही आणि नजर फक्त समोर एकाच दिशेनं पाहू शकणारी. आणि या माणसांच्या मागे पाहिलं प्रखर अग्नी आहे. या अग्नीचाच प्रकाश असतो इथं या गुहेमध्ये. आणि नीट पाहिलं तर ती एक छोटी भिंत दिसेल या माणसांच्या आणि अग्नीच्या मधोमध असलेली दिसतीये मला. आणि त्या भिंतीवर पहा कसे पुठ्ठ्याचे निरनिराळे आकार हलवले जात आहेत. निरनिराळे आकार, माणसांचे, प्राण्यांचे, वस्तूंचे. आणि या सगळ्या आकारांच्या सावल्या थेट त्या समोरच्या भिंतीवर पडतात. त्या सावल्या पाहून काही लोक पहा कसे हातवारे करत बोलतायत, काही नुसतेच बघत बसलेत. पाहिले? पण सॉक्रेटिस, हे सगळंच किती चमत्कारिक दृश्य आहे. आणि हे कैदी सुद्धा किती चमत्कारिक आहेत. हा, कसे फक्त समोर एकाच दिशेला पाहू शकतात. पहा ना, आता त्यांना फक्त स्वतःच्या आणि त्या पुठ्ठ्याच्या आकारांच्या सावल्याच तेवढ्या दिसत राहतात. पण सॉक्रेटिस, ते बोलतायत काय आपापसात? अरे त्या सावल्या ओळखू शकतात ना ते आता. मग ते त्या सावल्यांना नावं देतात. म्हणजे नवरा, बायको, कुटुंब, सत्ता, संपत्ती, लढाई असली. आणि मग या बाजूला कोणी बोललं की त्याचा प्रतिध्वनी त्या समोरच्या भिंतीवरून येतो. आणि मग त्यांना असं वाटतं की त्या सावल्याच बोलल्या. मग तेही बोलतात त्या सावल्यांशी. त्या सावल्यांचं भवितव्य वगैरे ठरवतात ते. मग आता त्यांच्या दृष्टीनं संपूर्ण सत्य म्हणजे फक्त त्या सावल्या, बस. आणि ते पहा काय झालं. त्यांच्यातला एक जण मोकळा झाला आपल्या बंधनातून. त्यानं मान वळवली तर समोर तो प्रखर अग्नी. त्या अग्नीच्या प्रकाशानं त्याचे डोळे कसे दिपून गेलेत पहा. पूर्वी ज्या सावल्यांना तो आपलं विश्व मानित होता त्या सावल्या तर जाऊच देत, पण आता ते पुठ्ठ्याचे आकारही त्याला दिसेनासे झालेत. आणि आता पहा, त्याच्या पाठीशी येऊन उभा राहिलाय तो त्याचा शिक्षक, गुरु त्याचा. उठ, उघड डोळे. डोळे क्षणभर दिपले तरी नंतर नक्कीच दिसायला लागतं. आता हे आत्ताचं सत्य बघ. पहिल्यांदा पाहत होतास त्या फक्त सावल्या होत्या. हे पाहिलंस काय आहे? ओळखतोस? पाहिलं? आता त्यानेच मगाशी सांगितलेली नावं सुद्धा सांगता येत नाहीयेत. त्याला असं तर वाटत नसेल की हे तर फक्त पुठ्ठ्याचे वेडेवाकडे आकार आहेत आणि त्या सावल्याच खऱ्या होत्या म्हणून. आणि आता पहा, या खडतर मार्गाने त्याला ढकलत, मदत करत वर वर नेत आहेत. अगदी पार या गुहेच्या मुखातून बाहेर. आता तो बाहेर प्रकाशात आला. आता त्याच्या भोवतालचं विश्व हे सत्य आहे. पण सॉक्रेटिस, हा, अचानक अंधारातून उजेडात आल्यामुळे बिचाऱ्याचे डोळे दिपलेत. अरे कसं दिसेल त्याला सगळं? तो सरावेल हळूहळू. प्रथम त्याला सावलीतल्या वस्तू दिसतील, मग प्रकाशातल्या स्वतः सकट, मग चंद्र, तारे, मग आभाळभर पसरलेला स्वर्ग, मग स्वच्छ सूर्यप्रकाश आणि शेवटी साक्षात सूर्य. सूर्याचं दर्शन, सत्याचं दर्शन. प्रथम त्याला प्रकाश दिसेल, पण मग विवेक दिसेल. आणि मग समजा त्याला या आपल्या गुहेची आठवण झाली, गुहेतल्या आपल्या बरोबरच्या त्या कैद्यांची आठवण झाली, तर त्या कैद्यांच्या विषयी त्याला दया वाटायला लागेल. आपण त्यांच्याबरोबर सावल्या पाहत होतो, खेळत होतो, जिंकत होतो, हे सगळं त्याला आठवेल. पण त्या गोष्टींचा आता त्याला अप्रूप नाही वाटणार. आता पूर्वीसारखं नुसतं सावल्या बघत जगण्यापेक्षा तो एक वेळ हाल अपेष्टा सोसेल. क्षमा करा, क्षमा करा, मला एक प्रश्न आहे.
मला आठवत आहे आता थोडं थोडं. त्याला दिसलेला सूर्य, तुम्हाला दिसलेला सूर्य आणि मला दिसलेला सूर्य वेगवेगळा असला तर? अरे असे निरनिराळे सूर्य पाहणारे लोकच गुहेच्या या भागात येतात. तुम्ही आलात तसे. हे असे प्रश्न पडणारच. पण शेवटी विवेकानंच या सगळ्या सूर्यांचं एकत्र ज्ञान होऊ शकतं. खरा सूर्य कळत राहतो हळूहळू आयुष्यभर. पण तोपर्यंत काय धरून जगायचं? हा, तोपर्यंत इतरांच्या बरोबर कसं वागायचं? इतरांच्या काळजी करू नका, तो असा स्तब्ध होतो अनेकदा. प्रत्यक्ष युद्धभूमीवर हा असा स्तब्ध उभा राहायचा, विचार करत बसायचा. एकदा सैनिकी तळावर हा असा रात्रभर उभा होता आणि दिवस उजाडताच जणू काही घडलंच नाही असा आपल्या वाटेने निघूनही गेला. अरे पण त्यांनी गुहेबद्दल सगळं काही सांगितलं नाही. काय झालं पुढे त्या माणसाचं? या गुहेतून, या बंधनातून मुक्त होऊन सूर्य दिसलेल्या माणसाचं पुढे काय झालं? आता कसं कळणार आपल्याला? मी सांगतो. तो सूर्य पाहून आलेला माणूस गुहेत